काय समोर येत आहेत ते पाहूया। आयपीएलचा विजेता आरसीबीचा संघ दुपारी बंगळुरूमध्ये दाखल झाला। एअरपोर्टवर खेळाडूंच्या स्वागताला चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। यासोबतच चाहत्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारली। चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याला चाहत्यांना फ्री एंट्री मोफत प्रवेश देण्यात आलेला। मोफतच्या या प्रवेशामुळे लाखो चाहते हे स्टेडियम बाहेर पोहोचले। त्यांनी एकच गर्दी केली। चिन्नास्वामी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 32,000 इतकी आहे, तर स्टेडियममध्ये प्रवेशासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली। वाढत्या गर्दीमुळे उद्भवली चेंगराचेंगरीची परिस्थिती। नियोजनातला अभाव, पोलिसांचा निष्काळजीपणा या दुर्दैवी घटनेला कारणीभूत असल्याचं सध्या समोर येत आहे। तर बंगळुरू एअरपोर्ट ते चिन्नास्वामी स्टेडियम नेमकं काय घडलं बघूया। दुपारी 3 वाजता आरसीबी टीम बंगळुरू विमानतळावर दाखल झाली। उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्याकडून टीमचं स्वागत करण्यात आलं। 3:30 वाजताच्या सुमारास आरसीबीच्या टीमच्या 2 बसेस सुरक्षेच्या वेढ्यात हॉटेल ताज वेस्ट एंडमध्ये पोहोचल्या। फॅन्सची ही मोठी गर्दी तेव्हा होती। दुपारी 3:30 नंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर हजारोंची गर्दी झाली। स्टेडियम प्रशासन, पोलिसांचा नियोजनाचा अभाव, त्यामुळे गर्दी वाढली। आरसीबीच्या 2 बसेस हॉटेल ताजमधून कर्नाटक विधानसभेकडे रवाना झाला। रस्त्यावर फॅन्सची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सायंकाळी 5:45 वाजता 5:10च्या सुमारास गर्दीचा संयम सुटला। भिंतींवरून, झाडांवरून, कारवर चढून आत जाण्याचा चाहत्यांनी प्रयत्न केला। तर संध्याकाळी 6च्या सुमारास आरसीबी टीम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पोहोचली। बाहेर चेंगराचेंगरी तर आतमध्ये सत्कार सोहळा, असं काहीसं चित्र, परस्पर विरोधी चित्र पाहायला मिळालं। तर बंगळुरूच्या चेंगराचेंगरी संदर्भात पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत आता प्रतिक्रिया दिलेली आपण बघूया। पंतप्रधान म्हणतात, बंगळुरूमधली दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे। या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत। जखमींची तब्येत सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो किंबहुना, असंही या पोस्टमध्ये म्हणतायत पंतप्रधान मोदी। आगामी निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत